पेरावं तेच उगवतं या उक्तीचा अर्थ गत काही वर्षांपासून पाकिस्तानला सातत्यानं अत्यंत कटू अशा अनुभवांसह लक्षात येऊ लागलाय. काही दशकांपूर्वी काही देशांना दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून त्रास देण्याच्याच अडचणीत आणण्याच्याच हेतून त्यावेळी अमेरिकेच्या सहकार्यानं या तालिबानला पाकिस्तानच्या तत्कालीन नेतृत्वानं जन्म दिला होता. नंतरच्या काळात त्या वेळच्या नेतृत्वानं पाकिस्तानच्या नेतृत्वानं कुठलंही नेतृत्व असू देत तालिबानला सक्रिय सहकार्य करून अधिकाधिक सामर्थ्यवान बलवान होण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली होती हा इतिहास आहे. मात्र आता तालिबान नावाचा हा भस्मासूर थेट आपल्या निर्मात्याच्याच म्हणजे पाकिस्तानच्याच मुळावर उठला असल्याचं अनुभवाला येऊ लागलंय. आजचा नाही अनुभव, काही वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. पाकिस्तान निर्मित तालिबाननंच एक अपत्य असलेलं म्हणजे तालिबानचं अपत्य असलेलं तेहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजे TTP याआधीच पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण केलेली असून तालिबाननं पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवर म्हणजे बॉर्डरवर त्या अस्वस्थता निर्माण केलेली आहे. म्हणजे अंतर्गत अस्वस्थता, सीमेवरची अस्वस्थता. त्यामुळे पाकिस्तानला एकाच वेळी आर्थिक दुरवस्था आणि अंतर्गत तसंच सीमेवरची म्हणजे सीमारेषेवरची अस्वस्थता अशा दुहेरी संकटाला एकाच वेळी सामोरं जावं लागतंय. TTPच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याच्या हेतूनं अगदी अलीकडच्या काळातच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेअंतर्गत हवाई हल्ले केले होते. अगदी अलीकडचा इतिहास आहे, अलीकडची घटना आहे. मात्र आता तालिबाननं पाकिस्तानला प्रत्युत्तर देणं सुरू केलंय. आता म्हणजे त्यालाही झाले 10-12 दिवस. कदाचित नजीकच्या भविष्यात पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात नव्यानं पूर्ण स्वरूपाच्या युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता सगळ्यांना जाणवू लागली. आणि म्हणूनच खरं तर हा विषय नव्यानं पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय, ऐरणीवर आलाय. अगदी अलीकडेच पाकिस्ताननं आत्ताच म्हटल्याप्रमाणे अफगाणिस्तानच्या सीमे अंतर्गत 7 ठिकाणी हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमध्ये एकंदर 18 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत वृत्त, प्रत्यक्षात कोणाला माहिती पण 18चं वृत्त प्रसारित झालं होतं. गेल्या महिन्याभरात पाकिस्तानमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून हे हवाई हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराकडून किंवा हवाई दलाकडून अधिकृतपणे करण्यात आला होता. खरं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या दरम्यान गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात युद्धविरामाबाबत म्हणजे सीज फायर बाबत अनेक बैठकाही झालेल्या होत्या. त्यातही गेल्या वर्षीच्याच नोव्हेंबर महिन्यात शांतता चर्चा पुन्हा एकदा खंडित झाली होती. त्याला काही कारण होती, पण तरी सुद्धा विशेष उल्लेखनीय म्हणजे युद्धविराम कायम राहिला होता, सीज फायर कायम होती. पण आता मात्र पाकिस्तानकडून नव्यानं जी कारवाई करण्यात आली, एअर स्ट्राईक, हवाई हल्ले करण्यात आले, त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव हा पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं अनुभवाला आलंय. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं या कारवाईला राष्ट्रीय सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायदा, शेजारीपणाचं तत्व आणि इस्लामिक मूल्यांचं उल्लंघन असं संबोधलंय. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केलाय. विशेष म्हणजे पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये, एअर स्ट्राईक मध्ये अफगाणिस्तान मधल्या सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असल्याच्या दाव्याला संयुक्त राष्ट्र संघानं म्हणजे युनोनं देखील जाहीररित्या दुजोरा दिलाय. आपण TTP आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करून फक्त दहशतवाद्यांनाच ठार केले असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. आम्ही उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमावर्ती भागात म्हणजे बॉर्डर एरियामध्ये असलेल्या त्या 7 दहशतवादी अड्ड्यांवर आणि त्यांच्या छावण्यांवर हल्ला करून त्यांना फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असं पाकिस्ताननं म्हटलं होतं. मात्र संयुक्त राष्ट्र संघाच्या या निवेदनामुळे पाकिस्तानच्या त्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे, तसंच झालंय.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये नांगरहार आणि पक्तिका या भागामध्ये महिला आणि लहान मुलांसहित अनेक नागरिक मृत्युमुखी पडले असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या सरकारकडूनही जाहीररित्या करण्यात आला आणि त्यात तथ्य रास्त माहिती आहे. अपेक्षेप्रमाणेच अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला अत्यंत जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलंय. अफगाणिस्तानच्या सैन्यानं त्यांच्या हवाई हद्दीत घुसलेलं पाकिस्तानचं F-16 म्हणजे F-16 हे लढाऊ विमान पाडलं असल्याचा दावा केलाय. या घटनेनंतर कथित जळत्या विमानाचे फोटो समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. अर्थात पाकिस्तानकडून मात्र याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया निदान या क्षणापर्यंत तरी आलेली नाहीये, ती येण्याची शक्यताही नाहीये. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या सैन्यानं पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तैनात असलेल्या सैन्यावर हल्ला केला असून त्या संबंधित हल्ल्यामध्ये म्हणजे प्रत्युत्तरामध्ये 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असल्याचं वृत्त त्याच वेळी पहिल्या हल्ल्याच्या वेळी प्रसारित झालं होतं. हे हल्ले पाकिस्तानी सैन्याच्या लष्करी तळांनाच लक्ष करण्यासाठी केलं असल्याचा दावा अफगाणिस्तानकडनं अधिकृतरित्या करण्यात आलाय. तालिबानी सैन्याकडून सीमावर्ती भागातल्या किमान 19 पाकिस्तानी लष्करी चौक्यात ताब्यात घेण्यात आल्या असून पाकिस्तानचे 2 लष्करी तळही उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून सुमारे 10-12 दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. नांगरहार, कुनार आणि खोस्त या प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्याचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडण्यात आलं असल्याचाही दावा अफगाणिस्ताननं केलाय. त्याबाबतच्या दोन्ही चित्रफिती म्हणजे व्हिडिओ प्रसारित झाले होते. गयावया करताना पाकिस्तानचे सैनिक दिसतही होते. अफगाणिस्तान मधल्या सर्वसामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आमच्या सैन्यानं पाकिस्तानच्या केवळ लष्करी केंद्रांवर आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले असून पाकिस्तानच्या विरोधात मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचा उपयोग करून हा हल्ला केला गेला असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते असलेले अधिकृत प्रवक्ते असलेले जबीउल्लाह मुजाहिद यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागलाय हेही आता सगळ्या जगाच्या लक्षात आलंय. मुळातच पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातली जी ड्युरँड लाईन आहे, ही जी सीमारेषा आहे, ती अफगाणिस्तानला पहिल्यापासून कधीच मान्य नव्हती. या क्षणीही ती मान्य नाहीये. तालिबाननं या अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेच्या अस्तित्वाला म्हणजे ड्युरँड लाईनला याआधीच आव्हान दिलेलं आहे, जाहीररित्या आव्हान दिलंय. मान्यच नाही आम्हाला हे पण सांगितलेलं आहे. त्याच वेळी तालिबानच्या प्रभावाखाली येणाऱ्या पाकिस्तान मधल्या म्हणजे पाकिस्तान स्थित विद्रोही गट असलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तानला TTP म्हणजेच पाकिस्तानी तालिबान असं ज्यांना ओळखलं जातं त्या गटाला पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर म्हणजे सैन्य यांच्या विरोधात आधीच भडकवलेलं आहे. मान्य नसलेल्या म्हणजे अमान्य असलेल्या या सीमारेषेवर म्हणजे ड्युरँड लाईनवर पाकिस्तानी सैन्याला आव्हान देण्याचे उद्योग तालिबाननं प्रामुख्याने सन 2022 पासूनच सुरू केलेले होते. म्हणजे 4 वर्ष हे सुरू आहेत. हेच प्रयत्न त्यांनी अलीकडच्या काळात अधिक आक्रमकरित्या सुरू केले. खर तर प्रारंभी पाकिस्तानचे तालिबानशी असलेले संबंध हे खूपच वेगळे होते. मगाशीच म्हटलं की पाकिस्तानचंच अपत्य म्हणजे तालिबान आहे. पण ऑपरेशन एन्ड्युरिंग फ्रीडमच्या माध्यमातून अफगाणिस्तान मधली सत्ता गमवावी लागल्यापासून अमेरिकेचं सैन्य आणि तत्कालीन अफगाणी सरकारच्या विरोधात चाललेल्या दीर्घकालीन संघर्षामध्ये पाकिस्ताननं तालिबानच्या संरक्षकाची भूमिका त्यावेळी अगदी उघडपणे कोणताही आडपडदा न ठेवता खरं तर निभावलेली होती. पाकिस्तानात जी सगळी लाट आहे ना आता ती त्यावेळेपासून आहे. अफगाणिस्तानात सत्तेत आल्यापासून मात्र तालिबानचे पाकिस्तान बरोबरचे संबंध आता अजिबात पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. हाही भाग मजेचा लक्षात येऊन आहे.
अलीकडेच खरं तर उभय देशांच्या सैन्यामध्ये भीषण स्वरूपाचा गोळीबार ही आता सामान्य घटना होऊ लागली. त्यातही प्रामुख्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क आणि सर्वाधिक व्यापाराचं द्वार मानलं जात असलेल्या चमन बॉर्डर या क्षेत्रामध्ये तालिबानी सैन्यानं म्हणजे अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्यानं पाकिस्तानला प्रचंड नुकसान पोहोचवल्याचं देखील वृत्त आहे. पाकिस्तानच्या इथे लक्षात आलेलं आहे. तालिबानकडे अफगाणिस्तानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली. भस्मासूर उलटणं हा तो प्रकार आहे. मुळातच अफगाणिस्तानमध्ये ज्या रणनीतिक आघाडीची आशा पाकिस्तानला पहिल्यांदा वाटली होती अफगाणिस्तानची सत्ता जेव्हा तालिबानकडे आली होती तेव्हा, पण ती अपेक्षा तर पूर्ण धुळीला मिळाली. किंबहुना पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपाच्या विरोधात अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या अंतर्गत प्रकरणात दखल देण्याच्या कार्यवाही अंतर्गत किंवा ते धोरण जे स्वीकारलं त्याच्या अंतर्गत तेहरीके तालिबान पाकिस्तान TTP यासारख्या संघटनांना मुक्त हस्ते सहकार्य करण्याचं धोरणच अंगीकारलंय. TTP या संघटनेचे जे दहशतवादी आहेत त्या अंतर्गत स्वरूपात पाकिस्तानमध्ये राहत असल्यामुळे पाकिस्तानात हल्ले करतात, दहशतवादी कारवाई घडवून आणतात आणि अफगाणिस्तानात जाऊन लपतात. इतकंच नव्हे तर तालिबान सरकार त्यांना पाठिंबा देतं असाही पाकिस्तानकडून आरोप सातत्यानं करण्यात येतोय. हीच परिस्थिती राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या आधीपासूनच गंभीर संकटाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानसाठी कमालीची अडचणीची ठरली. अर्थात पाकिस्तान आपल्यावर पूर्णपणे निराधार आरोप करतोय, यात कोणतंही तथ्य नाही. अफगाणिस्तान हे TTP दहशतवाद्यांसाठीच आश्रयस्थान आहे हे आम्ही अजिबात स्वीकारत नाहीये असा दावा अफगाणिस्तानच्या सरकारकडून याआधीच करण्यात आलेला आताही तो करण्यात येतोय. खरं तर पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात असलेली जी सीमारेषा आहे म्हणजे ड्युरँड लाईन जी आहे, ही सीमारेषा अफगाणिस्तानला म्हणजेच तिथल्या तालिबानी राजवटीला मगाशीच उल्लेख केला की अजिबात मान्य नाही आणि ती मान्य होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात सुद्धा नाहीये. तालिबाननं या अफगाणिस्तान पाकिस्तान सीमारेषेलाच त्या सीमारेषेच्या अस्तित्वाला थेट आव्हान दिलंय आणि त्याच वेळी तालिबानच्या प्रभावाखाली येणाऱ्या पाक स्थित विद्रोही गट असलेल्या मगाशी त्याचा उल्लेख केला तेहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTPला पूर्णपणे पाकिस्तानी तालिबानला पूर्णपणे समर्थन दिलंय आणि पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात उघडपणे भडकावलेलं आहे. वस्तुस्थिती जगाच्याही लक्षात आली. मुळातच अमान्य असलेल्या त्या सीमारेषेवर म्हणजे ड्युरँड लाईनवर पाकिस्तानी सैन्याला आव्हान देण्याचे उद्योग तालिबानने या आधीपासून सुरू केलेलेच होते. मगाशी सांगितलं की काही वर्षांचा तो इतिहास आहे, पण आता त्यांनी हेच प्रयत्न अधिक आक्रमकरित्या सुरू केलेत हेही जगाच्या लक्षात आलंय. अफगाण तालिबानने 15 ऑगस्ट 2021 रोजी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला होता. मुळातच तालिबानचे 2 गट अस्तित्वात आहेत. यापैकी अफगाणिस्तान तालिबान या पहिल्या गटामध्ये ताजिक, उझबेक, पश्तून आणि हजारा यांच्यासह अनेक मुस्लिम समुदायाचे म्हणजे इस्लामिक समुदायाचे लोक समाविष्ट आहेत. पण त्याच वेळी तालिबान पाकिस्तान या दुसऱ्या गटामध्ये प्रामुख्याने पश्तून आणि पठाण यांचा समावेश आहे. आणि ते कुठे राहत आहेत तर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि वजिरिस्तानमध्ये ते अधिक सक्रिय आहेत. अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान यांचा उद्देश किंवा विचारसरणी खरं तर एकच आहे. या दोन्ही संघटनांना सर्वत्र कट्टर स्वरूपाचा इस्लाम धर्म आणि शरीयत हा कायदा लागू करायचा आहे. पाकिस्तान हा अर्धा आणि अपूर्ण इस्लामिक देश आहे. जरी ते स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणवत असले तरी सुद्धा तिथे शरिया कायदा पूर्णपणे लागू झाला पाहिजे अशी TTPची आग्रही विचारसरणी आहे आणि ते सतत ती मांडतायत. अफगाण तालिबानला पाकिस्तान अफगाणिस्तानमधली सीमा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्युरँड लाईन ही मुळीच मान्य नाहीये. तालिबानने ड्युरँड लाईन जी आहे ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून स्वीकारायचीच नाही हे जगासमोर घोषित केलेलं आहे, नकारच दिलेला आहे. याबाबतच त्यांनी अत्यंत आक्रमक धोरण अंगीकारलं आणि त्यांच्या लक्षात आले की हा आक्रमक पवित्र असेल तरच पाकिस्तानच्याही लक्षात येईल.
19व्या शतकात इंग्रजांनी आखलेल्या या ड्युरँड लाईनला म्हणजे ड्युरँड सीमारेषेला अफगाणिस्तान निव्वळ एक काल्पनिक सीमारेषा असल्याचं मानतो. पहिल्यापासून त्यांनी हाच दावा कायम ठेवलेला आहे. वास्तविक पाहता ही ड्युरँड लाईन म्हणजे ड्युरँड सीमारेषा पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानला वेगळं करते भौगोलिक दृष्टी नकाशावर पाहिलं तर. पण आता संतप्त झालेल्या पाकिस्ताननं अफगाणिस्तान मधल्या काबूल आणि कंधार याच शहरांवर जास्त प्रमाणात बॉम्ब हल्ला केला. 2 तासांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या त्या हवाई हल्ल्याला पाकिस्ताननं एक त्या मोहिमेला नावही दिलं, ऑपरेशन गजब लिल हक असं नाव पाकिस्तानकडनं देण्यात आलं त्या मोहिमेला. पाकिस्तानी हवाई हल्ल्यामध्ये काबूल, कंधार किंवा कंदहार आणि पक्तिया इथल्या प्रमुख अफगाण तालिबानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष करण्यात आलं, तो टार्गेट करण्यात आलं. त्या हल्ल्यांमध्ये काबूल मधली 2 ब्रिगेड मुख्यालये जी आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आली. त्याचप्रमाणे कंधार मधल्या एका कॉर्प्स मुख्यालयाला आणि एका ब्रिगेड मुख्यालयाला देखील पाकिस्तानकडनं उद्ध्वस्त करण्यात आलं, असं अर्थात पाकिस्तानकडनं सांगण्यात आलंय. आता हा दावा कितपत सत्य आहे तिथे कोणालाच नेमकं आता सांगणं कठीण आहे. पण पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये कोणीही मारले गेले नसल्याचा जो दावा आहे तो अफगाणिस्तानकडनं करण्यात आलाय. म्हणजे आमच्या कोणाची हानी या हल्ल्यामध्ये झालेली नाही असा त्यांचा दावा आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमधले संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये, ते युद्ध सर्वांच्या लक्षातही असेल, दोन्ही बाजूंच्या 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीमुळे युद्धबंदीचा निर्णय, सीज फायरचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक टप्प्यांमध्ये चर्चाही घडून आलेली होती. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी करार मात्र अद्याप साकार झालेला नाही, अद्याप घडून आलेला नाहीये. अगदी अलीकडेच सौदी अरेबियानं हस्तक्षेप करून ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्ताननं ताब्यात घेतलेल्या 3 पाकिस्तानी सैनिकांची सुटका केली होती. म्हणजे पाकिस्तानचा तो दावा देखील जगासमोर उघडा पडला की आमचं कोणी पकडलं गेलं नव्हतं. आत्ताही पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी पुन्हा संपर्क अलीकडेच साधला होता आणि तणाव कमी करण्यासाठी सौदीनी मध्यस्थी करावी असं आवाहन त्यांना केलं होतं. इराणने देखील मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. पण आता झालंय असं की सौदीवरच इराणने हल्ला केलेला आहे, त्यामुळे दोघे अडचणीत आहेत. नव्यानं सुरू झालेल्या या संघर्षाला आता अल्पविराम मिळणार की पूर्णविराम नजीकच्या काळात मिळेल हे मात्र ठामपणे या क्षणाला तरी सांगणं कोणालाही शक्य नाही. आता या उभय राष्ट्रांमध्ये आता जो संघर्ष सुरू आहे तो मर्यादित स्वरूपात राहील का नजीकच्या भविष्यात पूर्ण स्वरूपाच्या युद्धात रूपांतरित होईल हे मात्र आज ठामपणे सांगणं थोडं कठीण आहे. त्यामुळे नेमकं काय घडेल याकडे आता संपूर्ण जगाचं अर्थातच औत्सुक्यपूर्ण लक्ष लागून राहिलेलं असेल, त्यात नवल नाही.